आदमानी साहेब या. सन्माननीय विराजमान झालेले अल्पबचत पोस्ट ऑफिस अधिकारी, माझे पोस्ट साहेब आदमाणे सर, माझे अल्पबचत अधिकारी एजंट आणि आजी माझी एजंट यांच्या सोबत असणारे प्रवर्ग मदतनीस वगैरे यांना सन्माननीय करून मी माझं हे 2025चा गोषवारा सादर करत आहे. स्वतःची रक्कम घालून त्यावेळेला 20,000 10,000 स्वतःची रक्कम घालून 10 पुस्तकं भरत असतो. काम करताना ब्रह्मदेव असला तरीसुद्धा अडचणी येत नाही असं काही नाही. आपली सर्व कामे सॉल्व करण्याचे आपल्याला अनुभव असला पाहिजे आणि ते केले पाहिजे. सर्वजण मदतनीस घेऊन उत्तम रीतीने काम केल्यास अडचणी सोडवण्यास कामात हरहुन्नरीपणा येतो. मला हे ठाऊक आहे की इतर माझ्या भगिनींना सुद्धा उत्तम रीतीने पोस्टाच्या सरांना सहकार्य लाखमोलाचं घेऊन एजंट वर्ग माझा उत्कृष्ट काम करतोय, मग करत राहिलं पाहिजे अशी माझी खात्री आहे. ही कामे कोणी एकटा करू शकत नाही, त्याला यशस्वी होता येत नाही. सहकार्य प्रत्येकाचं महत्त्वाचं आहे. आता अमृताचे गोड सगळं आपलं कार्यभाग झालेला आहे, शैक्षणिक कार्यभाग इथला झालेला आहे. आता ह्या शैक्षणिक कार्यभागातून आपल्याला सारखं तो पिक्चरचा टाकीतलं तो आदर्श बघावा वाटत नाही, त्यात काहीतरी संगीत असावं लागतं. अमृताचे गोड हे शब्द शेवटी भरून हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेओ. काय बघा वाक्य, हिंदुस्थानची सगळी बाहेरची संपत्ती सगळे जग नेओ, परंतु भारतातील हृदयातील थोर अतूट संपत्ती कोणी न नेओ म्हणजे झाली. हलविला तरुवर म्हणजे झाड हलवलं, पुष्पफळ पानरे हलविला तरुवर पुष्पफळ पानरे, गोपीनाथा आले आले सावरुणी या माझे काम रे, वृंदावनी वाजविशी वेणू जरा थांब रे, तुझं जरा पोस्टाचं काम जरा थांबव जरा, मी येत आहे. चुका हे मानवाचे भूषण आहे, क्षमा हे देवाचे भूषण आहे आणि आदमाणे सर विश्वाचा विशाल ग्रंथच आहे. मनुष्याची जीवन वाचावे, हृदयाची वाचावी, त्यातील सुख दुःखे वाचावी, मग आपले काम करून घ्यावे. कमळ चिखलातून बाहेर पडले पण पाकळीला जरा सुद्धा चिखल लागला नाही. सागर असून कमळाचे गुण मानवा तो का घेऊ शकत नाहीत? चंदन झिजून दुसऱ्याला सुगंध देते, सुगंधित करते, हे गुण आपण आपल्या अंगी का असू शकत नाहीत बरं? उत्तमच आहे. विश्वासाची धन्य जाती, ज्याला दुसऱ्यावर विश्वास टाकता येतो त्याची जात धन्य होय. अल्पबचतीने फार मोठं श्रीमंत होता येत नाही, मान्य आहे मला. प्रामाणिकपणा हा गुण 10 पटीने श्रीमंतीपेक्षा मोठा आहे. स्वतःच्या हातून एखादा गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनाचा खरा सत्कार आहे. एजंटानो समजून घ्या. सत्य प्रामाणिकपणा दिसत नाही, दिसतो तो फक्त स्वार्थ, तोच मोक्षाच्या ठाई घेऊन जातो. एक क्षणभर केलेली रागाची कृती मोक्षास जाण्यास प्रतिबंध करते, मग जीवनभर केलेला राग कसा बरे मोक्षास नेणार? आपण भाग्यशाली केव्हा होतो? जेव्हा आपल्याकडे मनाची शांती असते, जेव्हा आपल्याकडे मनाचा उत्साह असतो तेव्हा आपण भाग्यशाली होऊ शकतो. मातीतला ओलावा जसा झाडांची मुळे पकडून ठेवतो तसा प्रत्येक खातेदार आपण एजंटांनी पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःसाठी सुंदर घर करणे सोपे आहे, पण दुसऱ्याच्या मनात आपलं घर करता आलं पाहिजे. ही सगळी जीवनाची सत्यकथा आहे. जीवन जितकं फिरत मन राहतं तुमचं तितकं ते भटकत राहतं, पण मन जितकं स्थिर तेवढं हे शांत राहत असतं. विचार बदलले की स्वभाव बदलतो, व्यक्तिमत्व बदलले की नाविन्य बदलते, भविष्य बदलतं आपलं. असं म्हणतात की चांगली माणसं मिळण्यास भाग्यच लागते, पण सुविचारी माणसं मिळवण्यासाठी जास्त भाग्य लागते. आपले चरण फक्त आपल्या मंदिरापर्यंत घेऊन जाऊ शकते, पण आपले आचरण मात्र, आपण केलेला प्रवास मात्र परमात्म्याकडे घेऊन जाऊ शकतो. सर्व शब्दाचे अर्थ शोधता येतात, पण जीवनात जगण्याचा तू सापडले आणि नाते टिकवून ठेवण्याचाच त्यात अर्थ सापडतो. सकाळची सुरुवात 2 गोष्टीने करावी. कालचे वाईट प्रसंग विसरून जा, काल काय पोस्टात घडले विसरून जाऊया. आजचा विचार चांगला ठेवा ध्यानात. संसाराच्या गर्भातून, या सगळ्या ह्या पोस्टाच्या संसाराच्या गर्भातून वेळ मला जाईना, मनाकारे अल्पबचतीचा भरणा गोळा कसा, वेळ मला पुरेना. बाई म्हणते, गादी गिर्दीवर लोळणारी बाई काय म्हणते, मला वेळ जाईना. पण जी अल्पबचतीची खांद्याला झुळी अडकून फिरती ती काय म्हणते का, अल्पबचतीचा भरणा गोळा करताना मला वेळ पुरेना. घराघरातून बाहेर पडताना ऋतूचं भान मला राहीना, येताना पैशाचं ओझं मला बाई जाईना. पेलं ना पांडुरंगाची दिंडी जाते बाई टाळांच्या गजरात, अल्पबचतीची पुंजी गोळा करताना येते मी शांत शांत या रंगात. लिहिता लिहिता बाई पेन झाला थांबेना, माझा काही थांबेना. खातेदार मधला साथ घालतोय माझं नवीन खातं का उघडाना. बाई हो नंबर घ्या ना, माझ्या नंबर मोबाईलचा घ्या ना. कालगाव माझं फार ग मोठं, कपड्यांच्या भरल्या भांड्यांच्या भरल्या ग पेठा, भाजीपाला धान्य साखर गुळाचा मोठा साठा.
पैसा कमीच नाही, मन हलकं नाही त्यांचं. माझं खातं 10,000च काढा की ओ बाई पैसे आत्ता लागलीच घेऊन जा, उधारीचं खातं नाही माझ्याकडे. अशा या काल्यात मला कामाला तोटा नाही. माझ्या वेड्या मनाला वाटतं मीच कमी पडते की काय हो ताई, इथं बोर्ड लावावा लागला नाही कधी. शॉर्टेज ऑनलाईन आहे, लाईट आणि नेट केव्हा तरी संपतं, मग तेवढ्या वेळात सर आमची कॉफी फुकून पित. हळूहळू चालवा, मला उद्या ग बोलवा, फॉर्म घ्या. माझ्या या बॅगेतला हाही मी पुस्तकाला तयार.